नमस्कार, मी कोकण कथा संस्थापक अजित पितळे विनय पार्ले आणि जे परिसरातील सर्वांना आपण आवाहन केलं होतं की माणुसकीची भिक्षाफेरी या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थ मठ विनय पार्ले पूर्व यांच्या सहकार्याने आपण स्वामी मठातही आपण लोकांना आवाहन केलं होतं की आपण या आदिवासी पाड्यातील जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी माणुसकीची भिक्षाफेरीद्वारे 1 किलो तांदूळ आणि 1 वाटी डाळ द्या याचा आपला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो आपण पाहत आहात। पहिली फेरी जी आपली आहे ती आपण आलो आहे ग्राम संवर्धन संस्थेकडे। ग्राम संवर्धन संस्थेचे जे मुख्य आहेत अधिकारी म्हणजे संपूर्ण याचा जो मदार आहे त्यांचे असे आपले पूर्ण संतोष ठाकूर म्हणजे रायगड भूषण यांच्यापर्यंत आपण पोचलो आहोत आणि त्यांना ही पहिल्या फेरीतील हे साधारण 2000 किलो धान्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ आणि तुरीची डाळ असं जे आहे ते आपण सुपूर्द केले आहेत। आमच्या समवेत आता बरोबर आहेत ते श्री समर्थ राज प्रतिष्ठानचे मधुकर हेगडे आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, प्रभाकर खेडेकर आहेत। ही सगळी टीम आमच्या या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होती। त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग घेऊन आपल्याला मदत केली आहे। जे आपलं यावर्षीचं 8वं वर्ष आहे आणि आपण यात मुंबई मावळे 3रं-4थं वर्ष असेल ना, 4थं वर्ष आहे। आणि आपले जे संतोष ठाकूर साहेब आहेत त्यांना ह्या उपक्रमाचा कसा हे आहे आणि त्याला प्रतिसादामुळे काय शक्य झालेलं आहे ते त्यांच्या शब्दात सांगतील। सर्वप्रथम मी आमच्या बालगामला आहेत 4थं वर्ष आहे। समस्त पार्लेकर कोकण कट्ट्याच्या माध्यमातून जी मदत करतात त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतोच, पण प्रातिनिधिक स्वरूपात इथे आलेल्या सर्व टीमच्या प्रातिनिधिक स्वरूपात मी माझीच बालगाममधील जी मुलगी आत्ताच 10वीला आमची कन्या पास झालेली आहे उपासना आणि लेखिता दोघींना विनंती करतो की सर्वप्रथम दादांना आमच्या वतीने दादा आणि इतर सर्व जी काही मंडळी आहेत समस्त पार्लेकर या आमच्या कन्या यावर्षी 10वीला पास झाल्या आणि त्यांचं अभिनंदन करतो।